तिथे मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं। त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले। वारंवार चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही असा थेट इशारा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिला। तर बोलणं सोपं असतं, मात्र शिंदेंनी शिवसेनेला राज्यातील क्रमांक 2चा पक्ष केला असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। वरिष्ठांनी परवानगी दिली तर शिंदेंचं अस्तित्व संपवून टाकू असं वक्तव्य राज्याचे वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईकांनी केलं होतं। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामनिशान साफ करणं हे मी आजपर्यंत बोलतो। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो मी? आम्ही आदेश मानतो। मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केले पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये सगळीकडे होऊन जातं। हां, गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। आमचे एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे प्रत्येकाला उत्तर द्यायला। त्यामुळे कोणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळे आहोतच ना। मला नाही वाटत की एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान देत आहे। एक शेवटी बोलणं फार सोपं असतं, करणं फार कठीण असतं आणि ते कठीण काम आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे। दरम्यान ज्योती वाघमारेंनी गणेश नाईकांना इशारा दिला। दुसऱ्यांचं नामोनिशाण साफ करण्यापेक्षा गणेश नाईक यांनी स्वतःचं चारित्र्य साफ करावं असं ज्योती वाघमारेंनी म्हटलंय। गणेश नाईक खबरदार, इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे। अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा आहे। गणेश नाईक अवकातीत रहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।